जय शिवराय ट्रेडर्स. आज 24 एप्रिल. 10K ट्रेडिंग चॅलेंजचा आज होता दिवस 29वा. काल ज्योतिबाच्या यात्रेला गेलेलो, त्यामुळे काल काही ट्रेड घेऊ शकलो नाही. आणि काल यात्रेत मला भरपूर जणांचे मेसेजेस पण आलेले की भेटायचं, पण त्यातल्या काही जणांनाच मी भेटू शकलो. ज्यांना भेटलो त्यांना भेटून खूप चांगलं वाटलं, पण प्रत्येकासोबत भेटणं शक्य झालं नाही, कारण गर्दीच एवढी होती आणि तिथं नेटवर्कचा पण प्रॉब्लेम होता. त्यामुळे सगळ्यांसोबत कॉन्टॅक्ट काय झाला नाही. पण मित्रांनो, काल यायला लेट झाला आणि काल गर्दीत थोडी दगदग पण झाली. त्यामुळं आज ट्रेड घ्यायचं काही मन नव्हतं. पण हे आपलं ट्रेडिंग चॅलेंज आपण 19 फेब्रुवारीला चालू केलेलं आणि आज 24 एप्रिल, म्हणजे 2.5-3 महिने झालं हे ट्रेडिंग चॅलेंज आपलं चाललंय. आणि हे ट्रेडिंग चॅलेंज आतापर्यंत खूपच लांबलंय आणि हे ट्रेडिंग चॅलेंज माझ्या डोक्यावर ओझं असल्यासारखं मला फील होते. त्यामुळे हे ट्रेडिंग चॅलेंज लवकरात लवकर संपवून हे ओझं उतरवण्यासाठी मी आज छोट्या का होईना पण थोड्या छोट्या क्वांटिटीतच ट्रेड करून 2-3 ट्रेड्स केलं आणि आजचा म्हणजे 29वा दिवस ट्रेडिंग चॅलेंजचा सेकंड लास्टचा दिवस आज कंप्लीट केला आहे. तर ते ट्रेड्स काय होतं, त्यामागं काय लॉजिक होतं, हे आपण डिटेलमध्ये लॅपटॉपच्या स्क्रीनवर बघू. चला. काल 23 एप्रिलला मी ॲक्टिव्ह नव्हतो, त्यामुळे काही ट्रेड घेतलं नाही. पण 22 तारखेला आपल्याला 1473 रुपयाचं प्रॉफिट झालेलं आणि नेटमध्ये जवळजवळ 1415 रुपयाचं प्रॉफिट आपल्या अकाउंटमध्ये ॲड झालं. त्यामुळे हे प्रॉफिट पहिल्यांदा आपण एक्सेल शीटमध्ये ॲड करू आणि त्यानंतर आजच्या ट्रेडच्या पाठीमागचं लॉजिक आपण डिटेलमध्ये चार्टवर बघू. 28व्या दिवशी आपल्याला प्रॉफिट झाल्यानंतर आपलं कॅपिटल आता 24,247 रुपयाचं झालेलं आहे. आजचा पहिला ट्रेड मी निफ्टीत घेतलेला. निफ्टीचा चार्ट बघितला तर निफ्टीनं पहिलीच 5 मिनिटाची कॅन्डल हे निगेटिव्ह बनवलेलं दिसते आणि पहिली 5 मिनिटाची कॅन्डल स्ट्रॉंग निगेटिव्ह क्लोज झाल्यामुळं इथं छोटासा एक मी स्कॅल्पिंगचा पुट साईडचा ट्रेड बनवलेला. त्यामुळे लॉजिक असं की पहिली 5 मिनिटाची कॅन्डल निगेटिव्ह झाली, त्यामुळं मला मार्केट थोडंसं रिट्रेस गेलं, म्हणजे इथं रिटेस्ट करायला गेल्यानंतर रिट्रेस गेलं असं वाटत होतं. त्यामुळे रिट्रेसमेंटचं जे फेमस टूल आहे फिबोनाचीचं टूल मी यूज केलाच. फिबोनाचीचं टूल यूज करताना मी ही जी पहिले 5 मिनिटाची कॅन्डलची हाय प्राईज आहे ते लो प्राईज या दोन्ही लेवलला इथं फिबोनाचीचं टूल लावलं आणि त्यानंतर ही 5 पॉईंट म्हणजे फिबोनाचीची जी इम्पॉर्टंट लेवल असते 0.5 आणि 0.61 या दोन लेवलच्या इथं मार्केट यायची वाट बघत होतो. 1 मिनिटाच्या चार्टमध्ये बघूया, आपल्याला अजून क्लिअरली समजेल. 1 मिनिटाच्या चार्टवर बघितलं तर मार्केटने इथनं रिट्रेस घेऊन 0.5 आणि 0.6 लेवल इथं रिटेस्ट करायला गेलं आणि ही लेवल जेव्हा पहिल्यांदा रिटेस्ट करून मार्केट रिवर्स जायला लागलं, त्यावेळी इथं मी पोर्ट साईडचा ट्रेड पंच केला. हा ट्रेड मी इथं पंच केल्यानंतर माझा स्टॉप लॉस मी जे 0.71 लेवल आहे 0.78 लेवल आहे या लेवलच्या वरती ठेवलेला आणि टार्गेट पिन जास्त मोठं नव्हतं, कारण मी फक्त हा ट्रेड स्कॅल्पिंगसाठी करत होतो आणि यात मी जास्त क्वांटिटी पिन घेतली नाही, कारण एवढा जास्त पिन कॉन्फिडन्स नव्हता, पण राहत नव्हतं. त्यामुळं छोट्या क्वांटिटी ट्रेड घेऊन मी इथं थोडीशी स्कॅल्पिंग थोडक्यात केलं असं समजा आणि माझं टार्गेट जवळजवळ 0.23 लेवलच्या इथं होतं. त्यामुळं ट्रेड पंच केल्यानंतर 1-2 कॅन्डलमध्येच म्हणजे 1-2 मिनटातच स्कॅल्पिंगचा ट्रेड असल्यामुळे 1-2 मिनटातच माझं जे टार्गेट होतं ते अचीव झालं आणि या ट्रेडमध्ये मी छोटंसं म्हणजे एका लॉटनं ट्रेड केलेलं, त्यामुळे छोटंसं 187 रुपयाचं प्रॉफिट बुक केलं. त्यानंतर मार्केटनं चांगली अपमूव्ह दिली, पण आज बँक निफ्टीची एक्सपायरी असल्यामुळं माझे नेक्स्ट 2 ट्रेड मी बँक निफ्टीतच घेतलेले. त्यामुळं बँक निफ्टीचा आपण चार्ट बघूया. बँक निफ्टी बघितली तर निफ्टीप्रमाणे या रेजिस्टन्स लेवलच्या जवळपास ओपन झाली आणि पहिली 5 मिनिटाची कॅन्डल निगेटिव्ह बनली, पण त्यानंतर मार्केटनं चांगली अपमूव्ह दिली आणि अपमूव्ह दिल्यानंतर मार्केट पूर्ण वेळ नंतर साईडवेजमध्ये ट्रेड करत होतं. पण या अपमूव्हमध्ये माझा एक पण ट्रेड झाला नाही आणि या माझे जे 2 आजचे ट्रेड झाले हे या साईडवेज एरियामध्येच झाले. त्यातला एक प्रॉफिटमध्ये होता आणि एक लॉसमध्ये होता. त्यात ते 2 ट्रेड काय होतं हे आपण थोडक्यात बघूया. तर पहिला ट्रेड मी जवळजवळ या लेवलला घेतलेला 11:55 कॅन्डलनं, कारण माझा व्ह्यू इथून अप साईडलाच होता. पहिल्यांदा चांगली शार्पली अपमूव्ह दिल्यानंतर इथं मार्केटनं थोडा वेळ कन्सल्टेशन केलं आणि कन्सल्टेशन करून मार्केट इथून अपमूव्ह दिलं असं मला एक्सपेक्टेड होतं. त्यामुळं मार्केट इथं थोडीशी लिक्विडिटी क्रिएट करायला ट्राय केल्यानंतर मी इथं माझा पहिला ट्रेड पंच केला. मार्केट इथून वर गेलं, इथं खाली आलं, इथं स्विंग लो बनवला, इथून वर गेलं, इथून पुन्हा खाली आलं आणि ही जी स्विंग लो होता इथं क्रॉस केला आणि तीच कॅन्डल इथं वर जाऊन क्लोज झाली. त्यामुळे इथं मार्केटला थोडीशी लिक्विडिटी मिळली आणि इथं मी कॉल साईडच्या ट्रेडमध्ये एंटर झालो. मी या कॅन्डल क्लोज नंतर इथं कॉल साईडच्या ट्रेडमध्ये एंटर झालो. स्टॉप लॉस मी कॅन्डल लोला ठेवलेला आणि माझं टार्गेट जवळजवळ ही मी इम्पॉर्टंट लेवल होती 48,300ची या लेवलपर्यंत होतं. पण ट्रेड घेतल्यानंतर मार्केट इथं साईडवेजमध्ये ट्रेड करू लागलं आणि साईडवेजमध्ये ट्रेड करून थोड्या वेळाने इथं माझा स्टॉप लॉस हिट केला आणि या ट्रेडमध्ये मला छोटासा लॉस बुक करून या ट्रेडमधनं बाहेर पडायला लागलं. पहिल्या ट्रेडमध्ये माझा स्टॉप लॉस जो होता
माझा स्टॉप लॉस या लेवल होता. हा स्टॉप लॉस इथं हिट झाला आणि यानंतर हे मार्केट ही कॅन्डल बघितली तर 12 वाजून 50 मिनिटाची कॅन्डल, सेम कॅन्डल इथं वर जाऊन क्लोज झाली. त्यामुळं मला इथं जे ट्रॅप ट्रेडिंगसाठी मी पहिला ट्रेड घेतलेला सेम सिनॅरिओ इथं मला दिसला. पण यावेळी अजून एक इथं स्पेशल मुवमेंट होता, कारण इथं माझा स्टॉप लॉस खूप मोठा होत होता. त्यामुळे इथं मी एकच क्वांटिटी घेतलेली, पण या टाईमला कॅन्डल इथं थोड्याच वरती जाऊन क्लोज झाली. त्यामुळं यावेळी माझा स्टॉप लॉस इथं छोटा बनत होता. त्यामुळं मी इथं 2 क्वांटिटीत म्हणजे 2 लॉटमध्ये इथं ट्रेड घेतला. सेम स्ट्राईक प्राईजमध्ये ट्रेड घेतला. माझा स्टॉप लॉस या कॅन्डल लोला ठेवलेला आणि माझं टार्गेट यावेळी जास्त मोठं नव्हतं, कारण यावेळी मी टार्गेट या स्विंग हायपर्यंतच ठेवलेलं. कारण मार्केट साईडवेजमध्ये ट्रेड करत होतं आणि क्वांटिटी पेन डबल केल्यामुळं जास्त मोठं टार्गेट न घेता आणि रिस्क टू रिवॉर्डच्या हिशोबानं 1:2च्या आसपासचं टार्गेट मी इथं प्लॅन केलं आणि हा ट्रेड माझ्या बरोबर व्ह्यूने गेला. इथं थोडीशी मार्केटनं लिक्विडिटी तयार केली आणि इथनं माझं जे टार्गेट होतं ते अचीव झाल्यावर हा ट्रेड मी इथं एक्झिट केला. पोझिशनमध्ये बघूया. आज पहिला ट्रेड 22,500चा स्कॅल्पिंगचा केलेला एकाच लॉटमध्ये, त्यामुळं तिथं 177 रुपयाचं प्रॉफिट मला झालेलं. आणि दुसरा ट्रेड बँक निफ्टीत 48,100चा 2 वेळा केलेला. पहिल्यांदा 15 क्वांटिटीने केला आणि दुसऱ्यांदा 30 क्वांटिटीने केला आणि दोन्ही मिळून मला 603 रुपयाचं त्या ट्रेडमध्ये प्रॉफिट झालं. आणि आज टोटल मी 780 रुपयाच्या प्रॉफिटमध्ये आजचा 29वा दिवस क्लोज करत आहे. आणि मित्रांनो, ज्या इम्पॉर्टंट लेवल्स असतात ज्या मी माझ्या चार्टवर मार्क करतो, त्या सेम लेवल मी इथं आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण सकाळीच अपडेट करतो. तर तुम्हाला त्या लेवल बघायचे असतील किंवा मला टेलिग्रामवर जॉईन व्हायचं असेल तर आपलं टेलिग्राम चॅनेलचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तिथं जाऊन तुम्ही टेलिग्रामला जॉईन होऊ शकता. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि भेटूया आपण उद्या 10K ट्रेडिंग चॅलेंजच्या लास्ट डेच्या ट्रेडच्या लॉजिकसोबत.